ऐशी नामयाची कांता घरी करिता सदा चिंता करुणाली पंढरीनाथा नाथ नाथा ते वेळी श्री गणेशाला वंदन करून भाविकांना वंदन करून असणाऱ्या कथेला सुरुवात कथेचा सुंदर अशा प्रकारची कथा आहे महाराज. नामदेवाची कथा. आणि एखाद्या वेळेस असं होतं किती जरी भक्ती केली तरी एखादं दुःख असं येतं की ते दुःखच बसणार. तशा प्रकारची अवस्था या असणाऱ्या नामदेवाच्या भक्तीत झालेली आहे. नामदेवाची भक्ती होणारी आम्ही भक्ती करतो म्हणून आमची पाठ करून द्यायचा नवे नवे असं जी चिंता प्रपंचाची करीत असताना विठेवरचा भगवंत त्या ठिकाणी महाराज सावध झाला आणि त्या चिंता पडली. जो काय सांगितलं अन्यन्य जो माझा होय अन्यन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण याला की शरणांगता शरण अन्यन्य पाहिजे. मला अन्यन्य असा सर्वस्व ज्यावेळेस असणार या ठिकाणी भक्ती होत असेल सर्वस्व देवाला वाहत असेल त्यावेळेस असणारे घट करून सांगू लागले. नाम याची न कळता जगजेटी वाणी झाला केशव शेटी निज भक्ताची प्रीती मोठी पावे संकटी लवलाही पावे संकटी लवलाही असणार अशा प्रकारचं सांगू लागले. नामदेवाला न कळता भगवंताने अवतार घेतला. महाराज काय घेतला? वाण्याचा अवतार घेतला. केशव नावाचा केशव शेट्टी नावाचा त्या ठिकाणी असणारा वाण्याचा अवतार घेतला आणि त्या ठिकाणी दुकानदार त्याला म्हटलं जातं. आणि पुढे काय करतो ऐका. सुवर्ण होनाची भरून गोणी गरुडाशी म्हणे चक्र पाणी उरशवरू पत्वा धरुणी चल सदनी नामयाच्या सोन्याची पिशवी महाराज त्या ठिकाणी होणं म्हणजे आपण काय म्हणतो नाणं. आणि ती महाराज गोष्टी पिशवी भरली गेली छोटीशी आणि गरुडाला त्या ठिकाणी बैल केलं गेलं. आता म्हणले चला कुठं नामयाच्या घरी चला म्हणतात. द्रव्य घेऊन ऋषिकेशी वर्तमान पुषे लोकाशी मार्ग नामयाच्या मंदिराशी कोणता मज सांगावे. गावामध्ये आले महाराज आणि नंतर विचारायला सुरुवात केली. सोनं घेतलं सुवर्ण घेतलं आणि निघाले आणि त्या ठिकाणी आले महाराज. गावामध्ये विचारू लागले नामदेवाचे घर कुठं आहे. मग आपल्या लोकांनी सांगायला सुरुवात केली. पुढे चालू लागले. ऐसे ऐकून या वचन ग्रामवासी हसती ते जण नाम्या घरी नसतान पाहुणा कोण पाहला. त्या ठिकाणी विचारले लोकांनी नामदेवाचं घर कुठं आहे नामदेव कुठं राहतो असे विचारल्यानंतर ती लोक विचार करू आले. अरे म्हणजे त्यालाच खायची पंचायत आहे. आता हे पाहुणा त्याच्या घरी आला त्याला काय खाऊ घालणार आहे अशा प्रकारचा विचार करू लागले. मनती पहिलं ते वृंदावन भोवती अपार तुळशी वन पताका शोभती प्रकाशमान त्याची होन नामयाचे वैष्णवाचं त्या ठिकाणी घर कसं असावं त्याच्याबद्दल वर्णन करा. पहिलं ते पलीकडे दिसलेला म्हटले तिकडं काय तुळशी वृंदावन आहे. अनेक तुळशीच्या त्या ठिकाणी झाडं आहेत त्याच्या घराच्या कडेने आणि ज्या असणाऱ्या घरावरती पताका म्हणजे असणार त्या ठिकाणी जो ध्वज पताका म्हटलं जातं ते असणारा भगवा आहे आणि ते घर म्हणजे त्या नामदेवाचं आहे. अशा प्रकारची कोण सांगितले. राजाईस म्हणे मुरारी पाहुणे आले तुझी हा घरी आता बाहेर येऊन झडकरी द्यावे सत्वरी वैसावया. त्या ठिकाणी महाराज असणारे दारामध्ये आल्यानंतर म्हणले आई साहेब पाहुणे आलेत म्हणले घरी काहीतरी पैसा त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारे देव बोलू लागले म्हणतात. वचन ऐकता कानी राजाई चिंतावली मनी पाहुणाला असे कोटुनी फजिती खोर कळेना. आधीच प्रपंचाला त्या ठिकाणी आपण गेली महाराज. आता बोलले आधीच आमची पंचायत आणि पुन्हा ही या ठिकाणी असणारी हे कुठनं आलं पाहुणा ही कुठला पाहुणा आला कुठून आला काही जवळच दिसना अशा प्रकारचा विचार करू लागले. करीत असे तयाची संपादनी काय बोलत असे त्या लागोनी घरी नाही तर की हो घरधनी जावे पुरतोनी आणि सांगितलं महाराज. बाहेर आले आणि सांगितलं म्हणले घरी आमचे महाराज नाहीत म्हणले आणि तुम्ही जिथून आलात तुम्ही पुढे चालला ना त्याच वरनं तुम्ही निघून जावं अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी बोलू लागले. घरी मिळाल्या शेजारणी त्यांच्या जवळ सांगे गाराणी जीव घेतला पाहुण्यानी काय साजणी करावे. काय करावं म्हटले पाहुणे लोक एवढी येते ते म्हणले आता याला काय खाऊ घालावं काय नाही सारखं म्हणजे पाहुण्याची राहतच आहे.
अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. ऐका हो बाई नवल परी अखंड साधू येती घरी टाळविना घेऊन करी प्रेम भरे नाचती. आणि सांगितलं अनेक साधू आमच्या घराला येतात. काय सांगावं म्हणले बाई, अनेक साधू येते म्हणले, टाळ विणा घेतात, मृदंग घेतात, नाचतात आमच्या घरी. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या चर्चा चालू लागले. सांडोनी लज्जा मान लौकिक सांडोनी भेदा भेद देख हृदय धरोनी यदू नायक नाचती देख निज छंदी. सांडोनी भेदा भेद त्या ठिकाणी सांगितलं गेलं महाराज. भेद त्या ठिकाणी सांगितलं गेलं. मग हे माझं हे तुझं अशा प्रकारचा जो भेद आहे ते सांडवलं, ते बाजूला सारला पाहिजे आणि भगवंताची भक्ती केली पाहिजे. लाज जो आहे तो त्या ठिकाणी सोडली पाहिजे, मान अभिमान सोडला पाहिजे आणि भक्ती देवाची केली पाहिजे. मग सांगतात घर धनी सांगे मग लागून संतासी घालावे भोजन घरी भरी नसे की अन्न त्यांचं कारणे कळे ना. काय करावं कळणार म्हटले. आणि त्यांनी सांगायचं कुणी सातारा त्या ठिकाणी वसंत आला, कुणी वसंत त्या ठिकाणी साधू आला तर त्याला जेवण खाऊन घरून लावा म्हटले. अशा प्रकारे सांगितलं. पण म्हणजे घरात काय नाही, मग काय करावं म्हणतात. ऐसा संवाद श्रीहरी उभा ठाकोनी ऐके द्वारी राजाईशी मने मुरारी यावे बाहेर सत्वरी. ही चर्चा महाराज त्या ठिकाणी देव बाहेर उभा राहून ऐकतय आणि ऐकल्यावर असणारे त्या ठिकाणी म्हटले, आई साहेब म्हणले या बाहेर. अशा प्रकारे बोलू लागले. पूजे द्वाराडून तुम्ही कोटील असावं कोण आपुले सांगा नामी अभिधान मज कारणे या वेळी. आणि दाराच्या पाठीमागच उभा राहून ती म्हणू लागले, तुम्ही कोण आहे, कुठला आहे, तुमचं नाव काय. अशा प्रकारे विचारपूस करायला सुरुवात केली. आई कोणी म्हणे जगजेठी माझे नाव केशव शेठी आम्हाचे नाम याची प्रीती मोठी आलो भेटी तयाच्या. आणि मग सांगितलं गेलं म्हणले माझं नाव केशव शेट्टी आहे आणि नामदेवाचे माझ्या हाताने पहिले मित्रत्व चांगला आहे म्हणले आणि त्यासाठी भेट घेण्यासाठी आलो. अशा प्रकारची ओळख सांगू लागले. तुमचे घरी नाही अन्न ऐसे ऐकिले मी वर्तमान नामा माझा मित्र जाण आणि होण त्या लागी. आणि मला कळालं म्हटले की माझ्या मित्राच्या घरी तानातान चालू आहे म्हणले, त्याला घरी खायला अन्न नाही म्हणून मला कळालं. आणि म्हणून असणाऱ्या सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि त्याला देण्यासाठी घेऊन आलेलो आहे. अशा प्रकारे सांगितलं गेलं. ऐसे वचन ऐकून राजाई बाहेर आली त्या समयी पैसा वयासी लवलाई आणून यती दिले पै. बघा बरंच पैशावरती सगळं चालेल. आता इतक्या वेळेस ती कशाला आलाय म्हणले, खायला काल म्हणले. अशा प्रकारचा विचार ती करत होते. आणि सांगितलं सोनं घेऊन आलोय म्हटले, सोन्याच्या मोहरा घेऊन आले, भेट देण्यासाठी आलेलो आहे. असं सांगितलं की महाराज मग हाताला चटई घेतली, धावत पळत बाहेर आली आणि पुढे सांगू लागले. आधी निष्ठुर बोलो वचन मग करीत असे सन्मान कौतुक देखो नि जग जीवन हास्य वदन बोलती. कौतुक पाहू लागले महाराज. आधी निष्ठुर आधी कळत बोलली आणि पुन्हा मावळकीने बोलू लागली, चटई टाकली, बसा या सांगू लागले. आणि अशा प्रकारे देव महाराज त्याला सगळं कळतंय, न बोलता तुझं कळव येते अंतर. अशा प्रकारच्या अवस्था सांगू लागले. म्हणे द्रव्य देखो निमज कारणे आता नम्र बोलतीस वचने रिक्त पाणी या कारणे कोट्यानं जावे सर्व थाई. आणि सांगितलं की म्हटले मला आधी कडक बोलत होती, निष्ठुर बोलत होती, आता म्हणले पैसा आहेत म्हणलं सांगितलं की मग बोलू लागले. म्हणजे कसं आहे कुठे रिकाम्या हाताने कुठं जाऊ नये अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी करू लागले. आहेरा वाचून या जाणार न जावे कोणाची या लग्ना द्रव्या वाचून राजदर्शना जाऊ नये की सर्वथा. सांगू लागले महाराज लग्नाला जायचं, खदरभर खायचं, यायचं नाही, गेल्यानंतर आयर करावं, आयराशिवाय लग्नाला जायचं नाही असं सांगितलं गेलं. अजून सांगितलं महाराज काय राजाच्या भेटी जर घ्यायची असेल तरी थोडासा पैसा अडका त्या ठिकाणी घेऊन जावा, मग राजाची भेटी घ्याय म्हणतात. कन्या भगिनीच्या भेटी शिपाई रिक्तपणी न जावे कोणीही सोयरे पिशून याच्या ग्रही विषम काळी न जावे. आणि सांगितलं गेलं महाराज त्या ठिकाणी आपल्या मुलीला भेटायला किंवा आपल्या बहिणीला भेटायला जे रिकाम्या हाताने कधी जाऊ नये महाराज, पिशवी गच्च भरून घेऊनच जावी. आणि अशा प्रकारे सांगितलं गेलं एक टुकडा सरला सोयरे पिशून. आणि सोयरे पाहुणं रावळं यांच्या घरी कधीही काय कारण असलं तर जावं,
विषम इतर वेळी जाऊ नये महाराज. विषम त्यांनी सांगितलं इतर वेळी त्यांच्या घरी कारणाशिवाय जाऊ नये. उगाच कोणाच्या घरी जाऊन बसायचं नाही. पाहुण्याच्या घरी उगाच काय करायचं नाही. अशा प्रकारे सांगू लागले. रिक्त पाणी पर्व काळी कीर्तीन जावे कदा काळी. दर्शना देवाच्या देवळी रिक्त हाती नव जावे. महत्वाचं 10 रुपयाची बाहेरची नारळ घ्यावा, फुलं घ्यावं मंदिराच्या बाहेरची, मग देवाला भेटायला जावं. रिकाम्या हाताने देवाला गुरुला कधीही भेटायला जायचं नसतं. त्याने सगळं सुंदर वर्णन केलं, त्यातलं सांगायचं नाही. अशा प्रकारे सांगू लागले मला. साधू गुरूंच्या दर्शनाला जावे तरी तुळशी दळकींची न्यावे. मुठभरी पोहे सुद्धा देवी आणि हे भावे मज लागी. मज लागी त्या ठिकाणी सांगू लागले महाराज. रिक्त हाताने रिकाम्या हाताने गुरुच्या भेटीला, देवाच्या भेटीला, साधूच्या भेटीला कधीही जाऊ नये. मग कारण एवढा दरिद्री ब्राह्मण कोण आहे? सुदामा आहे. परंतु मुष्टभर त्या ठिकाणी मुठभर पोहे घेऊन आला माझ्यासाठी. अशा प्रकारे देव त्या ठिकाणी विचार करू लागले. येव माशा बद्धाव घे जन मी तैसाची वरते जाण. निरपेक्ष माझे भजन नामा एक करीत असे. आणि निरपेक्ष कुठलीही आशा न धरता असणारा नामदेव माझं भजन करतो. निरपेक्ष कुठलीही आशा नाही, स्वार्थपणा त्याच्यामध्ये कुठलाच नाही. आणि अशा प्रकारचं तो भजन करतो, म्हणून त्याला मला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. अशा प्रकारचा विचार देव करू लागले. आईचे मनोनी ऋषिकेशी काय बोलती राजाईशी. आता माझ्या नामयाची धनी न छळी सर्व ताई. आणि मग सांगायला सुरुवात केली. म्हणले आता माझ्या नामदेवाचा छळ करायचा नाही, त्याला वाईट वंगाळ बोलायचं नाही, गुन्हा गोविंदाला प्रपंच करायचा. अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा केशव शेट्टी सांगू लागले. द्रव्य आणले गोणी भरी हे साठवी तू निज मंदिरी. सरोनी जाता निर्धारी मज पाचारी सत्वर. हे पोत भरून असणार सोनं आणलेलं आहे, सोन्याच्या मोहरा आणलेल्या आहेत. आणि म्हटले आनंदानं गुन्हा गोविंदानं प्रपंच करायचा. कुठल्याही गोष्टीचं कमी जर पडलं, सोनं जर पुन्हा संपलं, पैसा अडका संपला, तर मला असणारा माझी आठवण करायची. मी त्या ठिकाणी आता येतो. अशा प्रकारे सांगितलं गेला. नामयासी निरोप सांग माझा आला होता मित्र तुझा. ऐकोणी नामयाची भाजा दोष जा काय बोले. आणि सांगितलं गेलं की म्हटले नामदेवाला सांगा म्हणे नमस्कार माझा, तुझा मित्र आला होता, अशा प्रकारे सांगा. आणि असं बोलत असताना असणारे राजाई काय बोलू लागले मला. मी निष्ठुर बोलिले तुम्हा प्रती म्हणून रागन धरावा चित्ती. गरधनी अशी तुमची प्रीती हे मज प्रती कळेना. मला सांगितलं गेलं मी तुम्हाला वाईट बघा काय बोलले असं बोलले, त्याच्याबद्दल मनामध्ये राग घेऊ नका, नाराज होऊ नका. आणि त्या माझ्या नवऱ्याची तुमची असणारे मित्रत्व आहे हे मला माहित नव्हतं. अशा प्रकारे असणारे राजाई बोलू लागले. भोजन करून जावे त्वरित ऐकून म्हणती वैकुंठ नाथ. नाम्या वाचून मी सत्य नाही जेवित सर्व. सांगितलं गेलं म्हटले बसा म्हणले स्वयंपाक करते लगेच आणि जेवून जावा. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं नामदेवाशिवाय मी जेवू शकत नाही. अशा प्रकारे बोलू लागले. आईचे मनोनी ते वेळी सत्वर चाली लावण माळी. जाऊन या रुक्मिणी जवळी वर्तमान अशा प्रकारे झालं. मला बोलणं झालं. पोत भरून असणारं सोनं दिलं आणि घरामध्ये साठवून ठेवून सांगितलं ज्या दिवशी संपत त्या दिवशी माझी आठवण करायची, मी येऊन तुम्हाला पुन्हा देईल, प्रपंच करायचा चांगला असं सांगितलं गेलं. तिथून देव आले, रुक्मिणी पैसे आले आणि सांगू लागले असं असं घडलंय म्हणजे काय. इकडे राजा आई लागून चित्ती वाटले समाधान. मने सेवा केली घरधन्यानं देव प्रसन्न झाला की. होत असतं बघा, दम पाहिजे. थोडं जरी दुःख आलं का तरी मनुष्य काय करतो, एवढी भक्ती करून एवढं भजन करून कीर्तन करून आमचा काय उपयोग आहे का? आमचा काय उपयोग आहे? आमच्या वाट्याला किती दुःख आहे आणि जे पाय असला पडत नाही ते हात जोडत नाही ते त्याच्या घरी एवढं असतंय म्हणले. अशा प्रकारे पण तसं नसतं. काय म्हणतात भगवान के घर में देर है लेकिन अंधेरा नाही, अंधार नाही. उशिरा असत पण देवाच्या घरी अंधार नाही. माझ्या वाचणाऱ्या नवऱ्यानं एवढी असणारी भक्ती केली
भक्ती करतोय म्हणून त्या ठिकाणी देव प्रसन्न या रूपाने आला गेला आणि एवढं असणार त्या ठिकाणी प्रपंचाला भरभरून दिला. अशा प्रकारचा विचार करू लागले. गोनी फोडोनी सत्वरी होन घेतले ओटी भरी बाजारात जाऊन त्यावसरी घातले पदरी वाण्याच्या महाराज पोत्याचं तोंड सोडलं. त्यातनं महाराज वटीत असणारा ते मोहऱ्या घेतल्या आणि वंजळवर मोहऱ्या घेतल्या वटीमध्ये आणि दुकानात गेली आणि दुकानदाराची उधारी दिली. म्हणतात जो जो पदार्थ संसाराशी लागतासे ते तू जानसी ते सत्वर माझ्या घराशी पाठवून देई वेळे. आणि सांगितलं की काय म्हणले, जे जे मला वस्तू लागणार आहे बाजाराची यादी त्याच्यापाशी दिली, पैसे जमा केले आणि म्हटले की असणारं जे लागणारी वस्तू आहे ते घरपोच कराव्या. अशा प्रकारे सांगितलं. आईशे म्हणून तया प्रती घराशी आली सत्वर गती वाणी विस्मित झाला चित्ती म्हणजे साह्य श्रीपती अशी झाला. साह्य श्रीपती अशी झाला महाराज. त्या ठिकाणी दुकानदार असा विचार करू लागला. म्हटले याला घरी खायची पंचायत होती, एवढं पैसे आलं कुठनं. खरोखर म्हटलं त्याला भक्त खरा असेल तर त्याला देव साह्य होत असतो. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी दुकानदार सुद्धा करू लागला. वस्त्रे भूषणे नाना परी उधृत तांदूळ गुळ सामुग्री पाठवून दिली तयाचे घरी हर्षांतरीन समाये. हर्ष अंतरीन समाये, आनंद मनामध्ये सुद्धा मायना महाराज. अशा प्रकारची अवस्था झाली. कपडे असतील, असणार गहू तांदूळ ज्वारी जी काय लागणार असणार धनधान्य आहे, अनेक तेल मीठ काय जे आहे ते सगळं महाराज त्याच्या घरी पोहोच केलं. अशा प्रकारे सांगू लागले. गोनाई बाहेर गेली पाही तिस हे वर्तमान ठाऊक नाही धान्य मिळवून या काही परतून घरात येत असे. गोनाई महाराज बाहेर गेलेली होती. ही जी घडलंय तिला काही सुद्धा माहित नव्हतं आणि तिने काय केलं, थोडस धान्य गोळा केला महाराज आणि तेवढं घेऊन घराकडे येऊ लागली होती. पुढे सांगू लागले. विचार करी निजमनी नामा गेला असे रुसोनी आता राहुळासे जाऊनी समजावून आणावाकी. आणि मनामध्ये विचार करू लागले. रुसून नामदेव महाराज कुठे गेले असतील, मंदिराकडे गेले असतील आणि त्याला जावं म्हणले आणि त्याला समजून घराकडे घेऊन यावं. अशा प्रकारचा विचार गोनाई करू लागले. ऐसे म्हणून ते अवसरी सत्वर आली महाद्वारी नमन करुणी गरुड पारी मंडपाचे झाली पयाली. आणि महाराज त्या ठिकाणी गोनाईने विचार केला आणि विचार करून मंदिरापाशी आले, महाद्वारापाशी आले. महाराज पंढरपूरचं वर्णन आहे बरं का. महाद्वारापाशी आली गेली, गरुडाला नमस्कार केला गेला, गरुड खांबाला नमस्कार केला आणि आतमध्ये आले आणि नंतर पुढे सांगू लागले. पुढे पाहता निज दृष्टीसी उभे देखील ऋषिकेशी नामा घातला पाठीसी गोनाईशी देखोनी. आणि त्या दारामध्ये महाराज आपल्या मंदिरामध्ये आल्याबरोबर दर्शन घेतलं गेलं, गरुडाला सांगितलं गेलं आणि भगवंताकडे पाहिलं. भगवंत तिथं हात त्या ठिकाणी कमरेवरती हात आहे, कटेवरती सुंदर अशा प्रकारचं ध्यान आहे महाराज. पाहिलं गेलं, पाहिल्याबरोबर नामदेवाला पाठीमागे घातलं गेलं. अशा प्रकारे सांगतात. पुढे पाहता गोनाई म्हणे जगजेटी इकडे पाहे करून तिठी नाम्यासी प्रीती लावणी मोठी पाळली तुटी संसारा. आणि सांगितलं गेलं देवा. देवा म्हणले तुझं प्रेम नामदेवाला तू दिलाय खराय, परंतु त्याचा प्रपंच कसा चाललाय, किती फाटलाय हे ते ध्यानात घ्यावं. अशा प्रकारचं देवाला गोनाई वाटले बोलू लागले. तुझ्या संगतीने गोविंदा याने सांडीला घरधंदा संसारी भोगी तो आपदा विषय स्वतः टाकोनी. आणि विषय सुद्धा टाकून या मला सांगितलं गेलं. संसारामध्ये किती प्रकारच्या आपद आहेत तिला माहितच नाही काय घडलंय काय नाही. मग ते असं की पहिलं वातावरण बघून असणार त्या ठिकाणी कोणाही बोलू लागले. अशा प्रकारे देवाचं ते संभाषण चालू आहे. माया ममता टाकून याने दृढ धरिले तुझे चरण संसारा पडता उणे पण हसती पिशून मासी. आणि सांगितलं गेलं माया ममता सगळी सोडावी लागती, त्यावेळेस भगवंताचं दर्शन होत असतं, त्यावेळेस तरी भगवंताची प्राप्ती होत असते. अशा प्रकारची अवस्था येणं सगळी माया सोडली, ममता सोडली गेली आणि आम्हाला पावणं रावळं सगळं आमचं प्रपंच बघून हसतात. अशा प्रकारे गुणाही बोलू लागले. सांडोनिया देह बुद्धी उघडी भोगी तासे समाधी तुवा लाविला द्वैत बोधी संसार बुद्धीनं आठवे. संसार बुद्धीमध्ये त्याच्या काही सुद्धा आठव राहिलेलं नाही.
सगळी देहावरची अवस्था त्या ठिकाणी संपली गेली, आसक्ती सगळी संपलेली आहे म्हणले. सगळं जे काही असेल ती तुझ्या नामात त्या ठिकाणी आहे, अशा प्रकारचं वर्णन. आणि उघडी समाधी म्हटले, समाधीस्थ होण्यात त्यांना सहजासहजी समाधी त्या ठिकाणी लागली गेली, अशा प्रकारचे गुणाही बोलू लागले. तुझ्या संगती जे लागले ते आपल्या आईशे तो केले, ते परतोनी संसार आले नाही देखील ऐकले की. जेव्हा तुझ्या संगतीला जो कोणी लागला असेल त्या ठिकाणी आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळात या लागी, तशा प्रकारची अवस्था देवा त्या ठिकाणी होते. तुझ्या संगतीला लागला, तुझी भक्ती जर करायला लागला तर तो प्रपंचात कधीही माघारी येत नाही. अशा प्रकारची अवस्था प्रपंचापासून सुटका करतो, त्याचं येणं जाणं राहणं जे आहे ते सगळं संपवतो, अशा प्रकारे बोलतात. मजसी करो इष्ट तुटी नामा घातला पुल्या पाठी, घरी कांता होताचे कष्टी कर्ण जग जेठी तुझं न येई. तुला का दया येत नाही म्हणल्या देवा. मला बघितल्याबरोबर नामदेवला पाठीशी घातलं, पाठीमागं सरकवले म्हणले. घरामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं पिवलंय, आणि घरामध्ये असणार त्याची बायको काय कष्ट भोगती, तेव्हा तुला थोडी सुद्धा दया येत नाही का, अशा प्रकारची गुन्हाही बोलू लागली. आमचा घात करुणी जाना नाम याची तुझे येई करुणा, तुझी भीड रुक्मिणी रमणा मी धरीना यावेळी. तुला तुझी भीडच मी धरणार नाही म्हणले, आज तुझ्या बरोबर भांडणच करणार आहे. तुझी भीड धरणार नाही, तुझ्या बरोबर भांडणच करणार म्हणजे म्हणले. आता फक्त आमच्या प्रपंचातला तुला नामदेवच आवडतो का, आम्ही तुझी नाही का, आम्ही सुद्धा तुझीच लेकर आहेत, मग आमच्याबद्दल प्रीती का धरत नाही, तू आमच्या काय विचार करत नाही. आज तुझ्याबरोबर मला भांडणच करायचंय, तुझी भीड मी धरणार नाही, अशा प्रकारे असणारी गोनाई बोलू लागले. ममता धरुनिया पोट मोठी, 9 मास म्या वाहिला पोटी, निराशा केली जगजेटी पाडली तुटी संसारा. आणि देवा म्हणजे काय सांगावले, 9 दिवस 9 महिने त्या ठिकाणी मी पोटामध्ये जरा ममता धोरणे वाढवले गेलं. आज एवढं कष्ट मी घेतलं गेलं, आणि माझ्यापासून आईपासून या लेकराला तोडलं गेलं. माझी तू असणारी काळजी करीत नाही, त्याचीच फक्त काळजी करतो, असं का देवा तू करावं, असे बोलू लागले. तू उदार मनविशी आपणा, तू सांगे दिले काय कोणा, तुझी कीर्ती जग जीवना माझ्या मना न येई की. काय सांगितलं गेलं, तुझी कीर्ती जी आहे ते माझ्या मनाला आवडना म्हणले, माझ्या मना येई ना की. तू आजपर्यंत म्हणले सगळ्याच घेतलंय म्हणले, पुन्हा दिलंय म्हणले, काय तुझी कीर्ती एवढी मोठी आहे पण माझ्या मनाला काय पटना, अशा प्रकारे बोलतात. पोहे घेहो निमुटभरी सुदाम्याशी दिदली हेमपुरी, दिदल्या वाचून मुरारी कोणा सत्वरी न तू पावसी. काहीतरी घेतो म्हणले. सुदाम्याचे मुष्टभरी पोहे घेतल्यानंतरच त्याला सोन्याचा गाव दिला, मुष्टे पोहे घेऊन या सोनियाचा गाव दिला, अशा प्रकारे म्हटले. थोडं तरी काय त्या ठिकाणी घेतल्याशिवाय दिधल्या वाचुनी न देशी, अशा प्रकारचा तो आता भगवंत आहे. गुन्हाही बोलू लागले. बलाढ्य देखो निरावण मग फितविला विभीषण, त्याच्या घरचा भेद घेऊन लंका दान दिले की. तुझं एवढी ताकद होती ना तुझ्याकडे, स्वतः लढायचं होते म्हणले. बलाढ्य देखून या रावण फितविला विभीषण, त्या विभीषणाला देवितवला गेलं, इकडे घेतलं गेलं, त्याचा आधी घेतलं म्हणजे मग त्याला दिलं. अशा प्रकारे तो करतो, अशा प्रकारे ती असणारे गुन्हाही देवाला भांडवू लागलेले आहे. द्रौपदीशी संकट पडता जाण, आधी घेतले भाजी पान, मग ऋषीशी घालून भोजन, उदारपण मिरवीशी. उदारपण नुसतंच मिरवतो म्हणले. द्रौपदीशी संकट पडल्यानंतर आपण कथा ऐकलीय, भाजीचं पान जेव्हा खाल्लं तेव्हा ऋषीची पोट होते. देशी घेशी तेव्हा देशी, ऐसा सस्य उदार, अशा प्रकारे सांगू लागले. आईसे तुझे हे अवगुण, शेष शिंगला करिता लेखन, म्या भिड धरली म्हणून तुझे देव पण राहिले. आणि म्हटले मी आतापर्यंत मी बोलली नाही म्हणून तुझं देव पण राहिलाय म्हटले. आता एवढं तुझं जर अवगुण सांगायचं गेलं तरी म्हणले शेषाला सुद्धा आता बोलताना ती थकून जाईल, एवढी तुझी अवगुण आहेत म्हणले. अशा प्रकारे असणार. मी आतापर्यंत तुझ्याबद्दल माया धरली म्हणजे भीड धरली, अशा प्रकारे सांगितलं गेलं म्हणून तुझं देवपण टिकलंय म्हणले. नाहीतर तुझं जर अवगुण सांगायला सुरुवात केली तर तुझं देवपण काय टिकणार नाही, अशा प्रकारे बोलू लागला. आई कोणी गोन आईचे उत्तर, हसू लागला शाडरंग धर, मन तू व्यर्थ मावर क्रोध साचार करीतेस. सगळं ऐकलं महाराज. निवांत कटावरती हात ठेवून त्या ठिकाणी महाराज ऐकते, हसते.
आणि म्हणले आधी सगळं चौकशी करायची असते, बघायचं असतं कुठं काय चाललंय, मग बोलायचं असतं म्हणले. अशा प्रकारे असताना देव हसू लागले आणि गोनाईला काय बोलतात ऐका महाराज. त्यांचं बोलणं चालू करायचं असतं. माझ्या पायी बळेच जडला विजयी नामा तुझा वेळा, आपुला सता दाम कुडा पराशी झगडा कासयासी. आपला आधी सांभाळायचं असतं म्हणजे लोकांवर दोष द्यायचा नसतो. आता लय काय काय बोलतंय आपण ती उद्याच्या राहतो. मला पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव.